हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अंकिता आणि वेलकम टू दिस व्हिडिओ, ज्याच्यात मी तुम्हाला माझे राजस्थानचे आउटफिट सांगणार आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप आधी म्हणजे शूट करून टाकायचा होता, पण मी राजस्थान गेली होती फेब्रुवारीमध्ये आणि हा व्हिडिओ शूट माझा करणं झाला नाही. मग उन्हाळ्यामध्ये मला असं वाटलं की आता थोडी कोणी राजस्थान जाईन, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला नाही. सो आता मला असं वाटतं की आता राजस्थान जायचा टाईम परत सुरू झाला आहे. सो जर तुम्ही जात असाल तर ऑब्व्हियसली आपण 1-2-3 महिने आधी तरी प्लॅनिंग करतोच. सो मग मी विचार केला की हा व्हिडिओ मी टाकते, म्हणजे जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला एक थोडीशी आउटफिटची आयडिया येईल. याच्यात मी फक्त कोणते आउटफिट्स वेअर केले होते ते मी दाखवेन, कारण की भरपूर आउटफिट आहेत, 10-11 आउटफिट आहेत. सो मी ते फक्त दाखवेन, म्हणजे सांगेन आणि फोटोज टाकेन बस. बाकी लिंक वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, मी खाली लिंक टाकेन जेवढ्याच्या पॉसिबल आहेत तेवढ्याच्या. सो ठीक आहे, आपण सुरू करूया याच्यापासून की आम्ही 5 दिवस होतो राजस्थानमध्ये. म्हणजे आम्ही जास्त दिवस होतो, पण 4 सिटीज केले आम्ही, जोधपूर, जयपूर, जैसलमेर आणि उदयपूर. सो एअरपोर्ट म्हणजे आम्ही प्लेनने गेलो यावेळेस आणि प्लेननीच आलो. सो त्याचे पण मी 2 आउटफिट बनवले होते. सो मी ते पण इन्क्लूड करते याच्यामध्येच. सो इन केस तुम्हाला जर फ्लाईटने जायचं असेल तुम्ही ते आउटफिट इन्क्लूड करू शकता, किंवा मग ट्रेनने जात असेल तर आपण कम्फर्टेबल घालून जातो. सो त्याच्यामुळे तुम्ही मग किंवा मग हे आउटफिट तुम्ही राजस्थानलाही ॲक्च्युअली घालू शकता. असेच ते आउटफिट आहेत, त्याच्यामुळे मी ते इन्क्लूड करते. सो जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो आणि ती माझी फर्स्ट एव्हर फ्लाईट होती, सो मला त्याचा आउटफिट पण स्पेशल असा बनवायचा होता. माझ्याकडे एक पिंक कलरचा चिकन करीचा सेट होता, ज्याचा प्लाझो आणि चिकन करीची कुर्ती असा सेट होता. तो खूप सुंदर बेबी पिंकपेक्षा थोडासा डार्क असा पिंक कलर होता तो. आणि तो ड्रेस मी वेअर केला. त्याच्यावर मी छान असेच जसे हे झुमके घातलेत, असे छान ऑक्सिडाईज झुमके वगैरे घातले होते. आणि ऑफकोर्स डेनिम जॅकेटला आपल्या बॅगमध्ये जागा तर कधी उरत नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघंही डेनिम जॅकेट आमच्या वेअर करून गेलो होतो. आणि मी जरी त्या चिकन करी कुर्तीवर डेनिम जॅकेट घालून गेली होती, पण तरी पण ते सुंदर वाटत होतं. असं इंडो वेस्टर्न काइंड ऑफ लुक तो बनला होता. आणि रिटर्नमध्ये मी काय घातलं होतं ते पण मी आताच सांगून देते स्टार्टिंगलाच. सो रिटर्नमध्ये मला असं होतं की ऑब्व्हियसली आपण एवढ्या प्रवासातून थकलेलो असतो, तर जाताना जेवढी एनर्जी असते तेवढी येताना नाही राहत. आणि आमची फ्लाईट पण रात्रीची होती, त्याच्यामुळे मग मी माझी चिकन करी कुर्ती आहे सिम्पलवाली, ती कुर्ती वेअर केली आणि त्याच्या खाली एक व्हाईट कलरचा प्लाझो आहे तो घातला होता. जो एकदम असा कम्फर्टेबलवाला आउटफिट होता. सो त्याच्यावर मी एवढं टाईम हे नाही केला. इयरिंग्स वगैरे घातलेले मी, पण त्याच्यावर एवढं नाही केलं कारण ते थकवा वगैरे सगळा होता, त्याच्यामुळे मग तो एकदम सिम्पल ठेवला होता. त्याच्यानंतर आपण जाऊया जयपूरमध्ये. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गेलो. सो जयपूरमध्ये मी 2 आउटफिट घातले होते. आम्ही 2 दिवस जयपूरमध्ये होतो. सो पहिल्या दिवशी मी खूप सुंदर ही व्हाईट कलरची कुर्ती घातली होती, चिकन करी कुर्ती. ॲक्च्युली या कुर्तीवर पॅन्ट आलेला नव्हता जेव्हा मी ऑर्डर केलं तेव्हा. सो माझ्याकडे एक सेम कलरचा ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस होता. सो त्याच्यावर मी त्या ड्रेसवरचा पॅन्ट परफेक्ट मॅच होता जेव्हा मी ट्राय केलं घरी सगळे आउटफिट्स जायच्या आधी. पण असं झालं की मी तो पॅन्ट न्यायचाच विसरले. आणि मग तिथे मला दुसऱ्या म्हणजे एक माझ्याकडे ऑफ व्हाईट कलरची स्कर्ट होती जी मी नेली होती दुसरा आउटफिट बनवायसाठी. सो मग मी ट्राय केलं की ते घालून बघूया आणि ते सुंदर दिसलं. सो त्याच्यामुळे मग मी तेच घालून पूर्ण दिवस फिरली आणि इट टर्न्ड आउट की तो माझा पूर्ण सिरीजमधला सगळ्यात बेस्ट आउटफिट होता. आउटफिटही म्हणू शकतो आणि पूर्ण व्हाईट असल्यामुळे मी असं कधी पूर्ण व्हाईट लुक केलेलं नव्हतं. सो पूर्ण व्हाईट असल्यामुळे ज्वेलरी आणि ते ब्राऊन लिपचं कॉम्बो केलं होतं. सो जसं म्हणजे आता मी सेम ब्राऊन लिप लावलं आहे, लिपस्टिक आणि व्हाईट घातलाय. सो ते खूप सुंदर दिसत होतं एक्सरसाइज वगैरे केल्यावर. हां, ओढणी त्याच्यावरचीच होती. ओढणी आणि कुर्ती असं ते आलं होतं. कुर्ती म्हणजे अनारकली आहे ती आणि पॅन्ट आलेला नव्हता त्याच्यावर. सो हा झाला आपला जयपूरवाला आउटफिट. त्याच्यानंतर जयपूरला दुसऱ्या दिवशी मला स्कर्ट घालायचा होता, कारण हवामालच्या बाहेर वगैरे फोटोज व्हिडिओज काढायचे होते. सो मी स्कर्ट घातलेलं होतं, तेच व्हाईट कलरचं जे मी बोलली की या अनारकलीच्या खाली मी घातलं होतं. सो ते स्कर्ट मी घातलं आणि त्याच्यावर मी पिंक कलरचा टँक टॉप घातलं. तर मी पहिले तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले मी स्लीवलेसमध्ये खूप कम्फर्टेबल नसते. सो मी काही फोटो तसे पण काढले आणि मी एक सोबत जॅकेट कॅरी केलं होतं, सेम जॅकेट डेनिमवालं, जे मी घालून गेली होती माझ्या पहिल्या आउटफिटवर. सो ते मी कॅरी केलं. जिथे मला वाटलं तिथे मी ते जॅकेट पण घातलं आणि जिथे नाही वाटलं तेव्हा तसेच नुसतं फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही जोधपूरला गेलो. सो जोधपूरला मी वेअर केलं होतं एक पोल्का डॉटवाली स्कर्ट. मी स्कर्ट खूप घातले याच्यात, स्कर्ट आणि सूट्स असंच सगळं कॉम्बिनेशन होतं. मला ट्रेडिशनलच ठेवायची होती ही पूर्ण ट्रिप माझी, कारण राजस्थानला तसं पण ते म्हणजे वाईबही तशाच आहे. सो मी जास्त काही वेस्टर्नाइज केलं नाही आहे त्याला. व्हाईट कलरची स्कर्ट, त्याच्यावर फ्लोरल सगळं छोटे छोटे फ्लावर्स आहे मल्टी कलरचे, रेड जास्त. सो ते स्कर्ट घातली होती. त्याच्यानंतर
रेड कलरचं एक माझं टँक टॉप आहे वेल्वेटचं. सो ते टॉप मी वेअर केलेलं होतं आणि जॅकेट होतं माझ्यासोबत एक व्हाईट कलरचं, जे मी गोव्यावरून खूप दिवसांच्या आधी घेतलं होतं. सो ते जॅकेट मी कॅरी केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो होतो किशनगडला, जिथे स्नो यार्ड आहे. सो स्नो यार्डमध्ये मला साडी वेअर करायची होती. सो मी एक साडी घेतली होती. सो ती साडी आणि त्याच्यावर व्हाईट कलरचं ब्लाऊज छान, ती साडी मी वेअर केली होती तिथे. तो पण लुक खूप सुंदर टर्न आउट झाला. पण तो मी पूर्ण दिवसभर कॅरी करू शकत नव्हती, म्हणून ते पूर्ण स्नो यार्डमध्ये तिथे पूर्ण व्हाईट होतं. सो ती पिंक साडी एकदम कॉम्प्लिमेंट करत होती, ते तिथे ठेवलं आणि त्याच्यानंतर मग लगेच चेंज करून, कारण त्या दिवशी आम्ही मग पुष्कर केला आणि बाकीचं ट्रॅव्हलिंग होतं. सो त्या दिवशी मग मी एक सिंपल सूट होता, सिंपल म्हणजे अनारकली होता, तोही सुंदर आहे पण सिंपल कम्फर्टेबल होता कॉटनवाला. सो मी तो वेअर केला पूर्ण याच्यामध्ये. आणि जी मी जर्नी सांगते तुम्हाला की वन सिटी टू अनदर, म्हणजे पूर्ण जयपूरपासून तर रिटर्न टू जयपूर, ही पूर्ण जर्नी आमची कारनी होती. सो त्याच्यामुळे असं नव्हतं की मी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेते असं मला कुठल्या गोष्टींनी त्रास होईल. आम्ही एक पर्सनल कार सांगितली होती आमची, म्हणजे दोघांसाठी. सो त्याच्यामुळे मी तेवढं कॅरी करू शकली. थोडंसं चप्पलही म्हणजे एकदम नाजूक चप्पल पण घालू शकत होती, ज्वेलरी पण घालू शकत होती. ऑफकोर्स आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने गेलो तर थोडंसं आपल्याला गर्दी राहू शकते किंवा गरमी होऊ शकते, काही होऊ शकते, त्याच्यामुळे तो तेवढा विचार करावा लागतो. सो तो विचार करून तुम्ही आउटफिट बघू शकता, किंवा मग आउटफिट घालून जा आणि ज्वेलरी वगैरे वेळेवर करा, जे नेहमीच मी करते बाकी प्रत्येक ठिकाणी जिथे आमच्याकडे कार नसते. त्याच्यानंतर जोधपूर टू जैसलमेर जेव्हा आम्ही गेलो, तिथून पण आम्हाला खूप सगळं ट्रॅव्हलिंग होतं आणि त्या दिवशी पण मला कम्फर्टेबल पाहिजे होतं. सो मी व्हाईट टँक टॉप आणि एक ब्लू कलरचा स्कर्ट, ज्याच्यावर व्हाईट पोल्का डॉट्स आहे, तो स्कर्ट घातला होता आणि त्याच्यावर पण सेम जॅकेट घातलं होतं मी व्हाईटवालं. पण आम्ही तिथे लवकर पोहोचलो, त्याच्यामुळे मग आम्हाला तिथचे काही स्पॉट्स बघता आले. सो त्याच आउटफिटवर माझे बरेचसे फोटो पण आहेत जैसलमेरचे. त्याच्यानंतर जैसलमेरला दुसऱ्या दिवशी आमचं होतं डेझर्ट सफारी आणि बडा बाग वगैरे, आणि अजून एक ते हॉन्टेड विलेज होतं. सो तिथे असं होतं की डेझर्ट सफारीसाठी आम्हाला एक वेगळा टेंट दिला होता. सो त्या टेंटमध्ये आम्ही तिथेच थांबणार होतो. सो मग तिथे मी चेंज करू शकणार होती, म्हणून मी पहिले तिथे आम्ही बडा बाग आणि ते हॉन्टेड विलेज पाहिले. मला त्याचं नाव आठवत नाही, मी टाकेन. सो त्याच्यामुळे तिथे मी नॉर्मल एक जीन्स, आपला व्हाईट लेग जीन्स आणि ब्लॅक कलरची चिकनकारी कुर्ती घातली होती आणि त्याला पण एक्सरसाइज केलं होतं ऑक्सिडाइज ज्वेलरीनी. सो ते पण खूप सिम्पल आणि कम्फर्टेबल प्लस चांगला क्लासी लुक दिसत होता. त्याच्यानंतर मग डेझर्ट सफारीच्या तिथून आम्हाला होतं की उंटावर बसू, हे करू. सो त्याच्यामुळे मग मी आम्ही म्हणजे मी माझी एकटीची आउटफिट सांगते. मी सांगते की आम्ही ते उंटावर बसणार होतो, हे करणार होतो. सो मग तिथे मी माझं बोहो एक माझ्याकडे टॉप होतो बरेच दिवसाचा, जो घालायचा कधी असा चान्स आला नाही मला. सो मी ते तिथे वेअर केला आणि त्याच्यावर पण पूर्ण असं मी बोहो टाईप लुक बनवायचा ट्राय केला होता जीन्सवर, सेम जीन्सवर, व्हाईट लेग जीन्सवर. आणि त्याच्यानंतर आमचा शेवटचा दिवस होता उदयपूरमध्ये. सो उदयपूरमध्ये मी ॲक्च्युली 2 आउटफिट नेले होते. एक मी साडी नेली होती, जी मी जगत निवास नावाचं उदयपूरचं कॅफे आहे खूप फेमस, जिथे जर राजस्थान तुम्ही जायचा प्लॅन करत असाल किंवा उदयपूर जायचं करत असेल तर ते कॅफे तुमच्या नक्कीच विश लिस्टमध्ये असेल. सो आम्ही पण तिथे जाणार होतो, पण एकतर आमच्याकडे दिवस एकच होता आणि दुसरं ते कॅफे खूप महाग होतं. सो आम्ही ते स्किप केलं जरा. आम्ही म्हटलं की नको, कारण एक तर आमचं उदयपूर शेवटी आलं असतं, तोपर्यंत बजेट पण हल्लं. आणि मग आम्ही विचार केला की 2-4 फोटोंसाठी इतकं महाग मला नव्हतं वाटत की अफोर्डेबल आहे किंवा रिझनेबल आहे. सो आम्ही स्किप केलं, त्याच्यामुळे ती साडी पण स्किप झाली आणि तेवढा टाईम पण नाही मिळाला की मी घरी येऊन साडी चेंज करेन. सो मी उदयपूरसाठी स्पेशली, कारण उदयपूरमध्ये व्हाईट सिटी आहे उदयपूर ऑफकोर्स. सो मी एक आउटफिट बनवून घेतला होता, ज्याच्यात म्हणजे स्क्रॅचपासून बनवला होता. सो एक कुर्ती शिवून घेतली होती मी छान कापड घेऊन, मला जशी पाहिजे तशी फुल स्लीव्सची, बॅकलेस आणि लांब मला आवडते कुर्ती. सो ए लाईन कुर्ती होती ती, असं अनारकली वगैरे काही नव्हतं. सो ती कुर्ती आणि त्याच्यावर मॅच करून परफेक्ट मी ब्लू लेगिन्स घेतले आणि तशीच ओढणी पण घेतली आणि तो एक लुक बनवला. असं तो एक पूर्ण ड्रेसच दिसत होता कॉम्बिनेशनमध्ये. सो खूप सुंदर दिसत होता तो पण, आणि स्पेशली उदयपूरला त्याच्यावरचे फोटोज खूप सुंदर आले आहे. सो हा पण माझा वन ऑफ द फेवरेट आउटफिट होता. एक तर तो व्हाईटवाला ऑल व्हाईट आणि दुसरा हा ब्लूवाला. बाकी पण सगळेच आउटफिट ऑब्व्हियसली विचार करूनच बनवले. आणि फोटोज काढायला आपण कुठेही फिरायला जातो मेमरीजसाठी, तो फोटोज काढतोच आपण. सो आपल्या डोक्यात असतेच की आउटफिट चांगला झाला पाहिजे. सो मला तरी माझे सगळे आउटफिट बरेचसे आवडले. हे असं होते आउटफिट की सगळे मी विकत नाही घेतले, काही मी विकत घेतले स्पेशल त्या ट्रिपसाठी आणि काही माझ्या जवळ होते. कारण जर 6 ते 7 दिवसाची आमची ट्रिप होती, प्लस एअरपोर्ट लुक्स आणि जे
टोटल मी तुम्हाला मला वाटते 10-11 आउटफिट सांगितले. सो एवढे जर करत गेलो तर मग ते ट्रिपचं बजेट आणि हे सगळं एकादमानी येते. त्याच्यामुळे मी प्रत्येकच ट्रिपला असं 2-4 आउटफिट नवीन आणि मग 2-4 कॉम्बिनेशन असं करून वेअर करते. बनारसला जेव्हा मी गेलो होतो मला वाटते त्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. मी असा विचार केला की तुमच्यासाठी हेल्पफुल राहील जर तुम्ही राजस्थानची ट्रिप प्लॅन करत असाल तर. आणि एक आयडिया, एक रेफरन्स कारण मी जेव्हा जाते तेव्हा मी पण शोधते रेफरन्स की कसे कपडे घालतात लोक, कुठल्या जागेवर, कुठल्या सिटीमध्ये, मग कसे फोटो निघतात, कुठला रंग कुठल्या लोकेशनवर जास्त चांगलं दिसेल. हे सगळं आय नो यू कॅन रिलेट, कारण मुली आपण एवढा विचार करतो, मुलं एवढा विचार करत नाहीत. सो येस, हेच होतं, हेच मला सांगायचं होतं आता. कारण की राजस्थान जायचं सीझन परत सुरू झालं आहे, मी पहिलेही बोलली. सो तुम्ही आता जर जायचा विचारही करत असाल तर आतापासून कपडे घेणं सुरू करू शकता, कारण एकासोबत आपण नाही घेऊ शकत एवढं. सो येस, हाच होता व्हिडिओ. ठीक आहे, थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. सो येस, थँक्यू. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.